गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप छान असतात आणि मी पण खूप छान आहे. तर आंघोळीला जाण्याच्या अगोदर म्हटलं चला आज सगळं अंगण क्लीन करून घ्या, म्हणजे वाडा क्लीन करून घ्यावा. बाहेरचा सडा सकाळी टाकला जातोच आणि ते म्हटलं चला आतमधलं सगळं क्लीन करून घ्यावं पाण्याने मस्त व्यवस्थित. आणि 2 दिवस झाले मी असं क्लीन करून घेतलं नव्हतं. पहा इथं ना सिमेंटाचा थर आहे ना, तर हे क्लीनच होत नाही. रोज जरी पाणी मारलं तरी ते दुसऱ्या दिवशी तेवढंच होतं. आणि झाडांना वगैरे पण पाणी देऊन टाकलं, कारण आता सध्या तेवढं पाणी टाकण्याची आवश्यकता नाही, कारण जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे. कारण यावेळेस पाऊस खूप म्हणजे अतिप्रमाणात पडलेला आहे. त्याच्यानंतर यशला आणि त्याच्या डॅडीला जायचं होतं विहारामध्ये. तर हे दोघे इकडे विहारामध्ये गेले आणि माझी घरची कामं आवरून मला पण एका ठिकाणी जायचं होतं. ते तुम्हाला पुढे कळलंच, कारण आज विहारामध्ये एवढ्या लेडीज जास्त आलेल्या नव्हत्या, त्यामुळं मग मी पण गेले नाही. चला म्हटलं आपले दुसरे कामं आवरून घ्यावे आणि घरूनच वंदन वगैरे करून घेतलं. आणि पहा रियांशला ना इथं खूप छान वाटतं, मस्त वंदन वगैरे करतो, थोडंसं बसतो आणि काही दंगा वगैरे पण करत नाही, व्यवस्थित शांत असतो. आणि म्हटलं रियांश घरी नाही आहे तोपर्यंत पार्लरला जाऊन यावं, कारण ते सोबत असलं ना तर ते माझं लक्ष सगळं त्याच्याकडेच असतं. त्यामुळं मी आज एकटेच निघाले. खूप माझे ॲब्रो पहा वाढल्या होता, त्यामुळं म्हटलं चला आपण आपलं जाऊन येऊया. आणि थोडंसं स्वतःला पण टाईम देणं गरजेचंच आहे, त्यामुळं मी पार्लरला गेले, ॲब्रो वगैरे केल्या. जास्त काही मला करायचं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग वापस येते वेळेस मला रियांशला पण घेऊन यायचं होतं, कारण मी जुन्या घरी जिथं राहत होते तिथं रियांश गेलेला होता. तर पहा वरती रियांश आहे, तुम्हाला दिसत असेल. तर पहा वरील दुसऱ्या मजल्यावर मी राहत होते इथे, तर ते तिथं होता. आणि त्याच्यानंतर जुन्या ठिकाणी मी जिथं राहत होते तिथं ताई होत्या भेटलेल्या, त्या ताईंना पण बोलत बसले. तर यश पहा त्या ताईच्या सुनेला मुलगी झालेली आहे, तिला घेऊन मी बसले होते. तर यश कसं तोंड करतोय बघा ना, कसा सहन करत होता काय माहिती, त्याला अजिबात जमत नाही असं ती त्याची केस ओढत होती. तरी ते शांत बसलेला होता. घरी येऊन ओरडला मला की ती माझी केस ओढत होती आणि तू काहीच करत नव्हतीस म्हणून. पण तिची मस्ती चालू होती आणि मुलगी नसल्यामुळे मला मुलींची जास्त आवड आहे, तर ती इतकं छान बघा त्याच्यासोबत खेळत होती. आणि त्याच्यानंतर घरी आले आणि मी सागरवेणी आज म्हणजे छोटीशी एक मैत्रीण आहे, तिने आज सागरवेणी पाळली होती. मला फार आवडते, पण माझे केस ना हे बेबी हेअर खूप वर येतात, त्यामुळं मला ना ते जास्त नाही पाडायला आवडत. केस कसतरीच होतात वरती येऊन आणि बॅक साईडला खूप छान दिसतात पण तरीही. आणि आज मी एक कॅमेरा मागवलेला होता, समजा आज तो आला होता पार्सल, आणि त्याच्यातला एक कॅमेरा नाही, माईक मागवला होता. तर एक माईक चांगला निघालेला आहे आणि एक खराब निघाला, तर मला आता तेच डबल रिटर्न करावं लागेल. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक आठवणीने करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.